ही एक ऐतिहासिक सभा म्हणून बघतोय आम्ही। का महाराष्ट्र आज एकतर टीव्ही समोर असेल किंवा ह्या सभेच्या ठिकाणी असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची महत्त्वाची जी सभा आहे ती शिवाजी पार्कवर अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहेत। महत्त्वाचे सगळे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार। राजू पाटीलजी, काय सांगाल, आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र येऊन ही सभा घेतात, कसं बघता या सभेकडे? ही एक ऐतिहासिक सभा म्हणून बघतोय आम्ही। ज्यापूर्वी माननीय बाळासाहेबांसोबत अटलजी किंवा आडवाणीजींच्या ज्या सभा व्हायच्या त्या सभेचं स्वरूप या सभेला दिसतंय आणि त्याच उत्साहाने त्याच अपेक्षेने आम्ही इथे आलेलो आहोत। तुम्ही म्हणतायत की त्याच स्वरूपात दिसतंय, मात्र राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळेस खरं तर अशा व्यासपीठांवर दिसायचे होते, मात्र आता बऱ्याच 18-19 वर्षाच्या कालखंडानंतरून पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत, त्यामुळे काय नेमकं वाटतंय? नाही, एक जे आमच्या मनाला रुखरुख असायची किंवा जे व्हायला पाहिजे होतं आम्हाला वाटत असायचं एक सामान्य मराठी माणूस म्हणून, हे आमचे स्वप्न पुरी होताना दिसत आहेत। खरं तर ह्या युतीच्या किंवा या राजकारणात आम्ही कधीच नव्हतो किंवा आम्हाला येण्यापासून काही लोकांनी खोडे पण घातले असतील, मला माहीत नाही, परंतु आजची ही सभा जी दिसते, आजचं हे जे चित्र दिसतं, हे आमची इच्छा पुरी करते, मजा येते, छान वाटते। अविनाशजी, इच्छा पूर्ण करणारी खरं तर ही सभा म्हटली जाते, मात्र ज्यापासून बऱ्याच दिवस लांब होतात आणि त्या वर्षानुवर्ष ही आता एकत्र येण्याची नांदी आहेत म्हणायचं का? मला असं वाटतं की आज खरी तर महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांसाठी ही मेजवानी आहे की राजसाहेब आणि मोदीसाहेब दोघंही एकत्र येऊन एकाच मंचावर, एक जण देशाबाबतीत एक बाज राज्याबाबतीत मार्गदर्शन करणार आहेत। तर मला वाटतं की ही आमच्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आजच्या या सभेकडे लक्ष देऊन आहे। प्रत्येक घरात एकतर या मैदानात लोक आली असतील किंवा घरातल्या स्क्रीनवर लोक असतील। सो मला असं वाटतं की आजचा सगळ्यात जास्त तुमचा TRP असेल की जेणेकरून अख्खा महाराष्ट्र आज एकतर टीव्ही समोर असेल किंवा ह्या सभेच्या ठिकाणी असेल। महाराष्ट्र तर असेलच, मात्र याच मैदानाचा एक इतिहास देखील आहे, त्याने बाळासाहेबांचं आणि ह्या सगळ्या भाषणं देखील याच मैदानातून झाली होती, मात्र याच ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं आहे आणि त्याचबरोबर सोबत त्यावेळेला अटल बिहारी असायचे, राजसाहेबांबरोबर मोदीजी आहेत। मला वाटतं की शेवटी दोघांचाही उद्देश सम आहे, तेही दोघे हिंदुत्वासाठी होते, हेही दोघे नेते हिंदुत्वासाठी काम करतात। सो उद्देश एक असलेलं काय असतं, तो सर्कल आहे। म्हणजे ज्या वेळेला शिवसेना ही राजसाहेबांच्या हातात मिळायला पाहिजे होती त्यावेळेला मिळाली नाही, पण कालांतराने देवाने तो योग घडवून आणला आणि आज देशातला सर्वोच्च हिंदू नेता आज सन्माननीय राजसाहेबांसोबत या व्यासपीठावर असेल। योग घडवून आणलेला आहे। दीपक सावंतजी, तुम्ही शिवसेनेच्या पहिल्या फळीतून होतात, मात्र या शिवसेनेच्या फूट पडल्यानंतरून ही एकत्र सभा होते, कसं बघता या सभेकडे? हा एक वेगळा योग आहे, कारण मनसे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनी एक वेगळी मोड बांधलेली आहे आणि मला असं वाटते की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे आवश्यक होतं। हिंदुत्व जर टिकवायचं असेल तर मोदी साहेबांचे हात बळकट करणं अत्यंत आवश्यक आहे, शिंदे साहेबांचा हात बळकट करणं आवश्यक आहे। त्यासाठी ही एक वेगळी सभा आहे आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी या शिवतीर्थावरून अनेक वर्ष हिंदुत्वाचेच विचार मांडले, ते पुन्हा एकदा आज रिपीट होताना दिसत आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एक दुसरी चर्चा होती, कारण की दोन्ही भावांनी एकत्र यावं, मात्र तसं झालं नाही। मात्र एकनाथ शिंदे असतील या देवेंद्र फडणवीस भाजप असेल यांच्याबरोबर खरं तर मनसे सोबत आलेली आहे। नाही, असं नाही आहे की नेव्हर टू लेट, आज एकदा आलेत स्टेजवरती, एका स्टेजवरती आले, यापुढेही राहतील असं मला वाटते, कारण हिंदुत्व हे अबाधित आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं, त्यामुळे हे येणं स्वाभाविक होतं असं मला वाटतं। हे येणं स्वाभाविक होतं, त्यामुळे सगळे एकत्र आलेत आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन खरं तर एकत्र आले, त्यामुळे नेमकं आज कुठला हिंदुत्वाचा नारा पुन्हा एकदा दिला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे। अरविंदसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।